सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला आणि त्या प्रित्यर्थ हा उत्सव भारतामध्ये ठिकठिकाणी साजरा केला जातो. त्रिपुरासुराने ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली, परंतु सर्व देवतांनी त्याच्या या आराधनेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ गेला. शेवटी ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. तेव्हा मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर त्रिपुरासुराने ब्रह्मदेवाकडे मागितला आणि ब्रह्मदेवांनीही तो दिला. त्याला मिळालेल्या वरामुळे त्याने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला आणि त्याच्यामुळे सर्व देवी देवताही त्रासून गेलेल्या. सर्व देवतांची वैभव संपत्ती त्याने लुटून घेतली. साक्षात श्री विष्णूही त्याचा प्रतिकार करू शकले नाही. शेवटी भगवान शंकराने 3 दिवस अथाक प्रयत्न करून या त्रिपुरासुराचा वध केला आणि तेव्हापासून देवतांनी असुरांवरती मिळवलेला विजय एवढंच नाही तर देवतांची गेलेली संपत्ती वैभव त्यांना परत मिळालं म्हणून सर्व देवी देवताही भगवान शंकराची स्तुती करू लागले. तो आनंद साजरा करण्यासाठी दीपोत्सव केला आणि तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेला सर्वत्र दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली. जे दगडी खांब असतात, या दगडी खांबांवरती दिवे लावण्याची व्यवस्था करून त्याच्यावर सर्वत्र दिवे लावले जातात, तर त्या खांबांना त्रिपुरी असं म्हटलं जातं. भारतामध्ये अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा ठिकठिकाणी साजरी केली जाते. आपल्या कोल्हापुरामध्येही पंचगंगेच्या तीरावरती अगदी ब्राह्ममुहूर्तावरती दिवे लावले जातात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या मोठमोठ्या आकाराच्या रांगोळ्या काढल्या जातात. तिथे असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये एकत्र जमून सामूहिक आरती केली जाते, प्रसाद वाटप केला जातो. तर अशा विविध पद्धतीने हा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा केला